नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हा जो आजचा व्हिडिओ आहे, ही जी स्टोरी आहे ती पुण्याहून एक स्वामी भक्त आहेत. त्यांचं नाव आहे अभिजित पाटील. त्यांनी शेअर केली आहे आणि त्यांनी सविस्तरपणे त्यांची डिटेल स्टोरी मला पाठवली आहे. तशीच मी तुम्हाला सांगेन. तर अभिजित पाटील हे जे आहेत हे पुण्याला राहतात आणि यांचा साधा शांत स्वभाव आणि हे आय-टी इंजिनियर आहेत. परंतु गेल्या काही दिवसांपासून माझा चेहरा निर्जीव झाला होता. आधी मी हसरा, बोलका, ऊर्जावान माणूस होतो. पण आता डोळ्याखाली खोल काळी वर्तुळे, आवाज रिकामा, अंगावर नेहमी थंड शिरशिरी, रात्री झोप न लागणे, न संपणारे भीतीचे झटके. माझ्या मित्रांना वाटले की माझ्यावर काहीतरी दबाव आहे, पण सत्य अपेक्षा भयानक होतं. पहिल्यांदा मी त्याला पाहिलं त्याच रात्री मी जेव्हा कंपनीचा प्रोजेक्ट करून दमलो होतो. रात्री 2 वाजले होते. खिडकीतून चंद्रप्रकाश येत होता. मी अंगावर चादर ओढून झोपण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मला दिसलं त्याच खोलीच्या कोपऱ्यात कोणीतरी उभा आहे. उभी काळी आकृती, चेहरा धूसर पण डोळे लालसर, जळजळीत. त्याच्या श्वासाचा आवाज जड आणि थंड. मी पलक झपटल्यासारखा उठून बसलो, पण आकृती तशीच उभी होती. अचानक ती हसली आणि म्हणाली, "तुझं आयुष्य माझं आहे, तू पळू शकत नाहीस." मी खूप जोरात किंचाळलो, पण आवाज बाहेरच गेला नाही. पुढील काही आठवडे माझं जीवन नर्क झालं होतं. दिवसा मला ती सावली घराच्या कोपऱ्यात उभी दिसायची. ऑफिसमध्ये अचानक मला कुणीतरी माझ्या मागे उभा असल्याचा भास व्हायचा. रात्री 3 वाजता एका दिवशी माझ्या कानात कुजबुज झाली, "मी इथेच आहे." मी मानसिकदृष्ट्या कोसळत होतो. खायचं मन नाही, झोप नाही, काम नाही, कुटुंब चिंतेत असायचो नेहमी. पण मी ही गोष्ट कुणाला सांगत नव्हतो, कारण मला असं वाटायचं नेहमी की मी वेडा तर नाही. एक रात्री मला जाणवलं खोलीचं तापमान जे आहे ते खाली गेलं. काचांवर धुके आले. मी स्वतः हे पाहून थरथरू लागलो. माझ्या समोर पुन्हा ती सावली आली. यावेळेस अधिक स्पष्ट, अंगावर काटा आणणारा आवाज आणि तो म्हणाला, "तुझ्या घरात जे काही आहे ते मला माझं हक्काचं हवं." मी पळत-पळत घराबाहेर आलो. रात्री 2:30 वाजले होते. रिकामी रस्ता होता, थंडगार हवा आणि मी भयभीत अवस्थेत धावत राहिलो. त्या रात्रीनंतर मला जाणवलं की ही जी ऊर्जा आहे ही माझ्याच मागे लागली आहे. पुढच्या दिवशी मी माझा जिवलग मित्र जो आहे त्याचं नाव आहे भावेश, त्याला सगळं सांगितलं. भावेश शांत झाला, थोडा विचारात गेला आणि म्हणाला, "हे काही साधं नाही, ही निगेटिव्ह एंटिटी आहे. आपण अक्कलकोटला जाऊ, कारण स्वामींच्या कृपेने काहीही अशक्य नाही." मला आशेचा एक छोटासा किरण दिसला. मी लगेच निघायचं ठरवलं. पुण्याहून अक्कलकोटचा प्रवास हा सुरू झाला. गाडीमध्ये मी शांत पण मन अस्थिर. भावेश बाजूला बसून स्वामींचा जप करत होता. ओम श्री स्वामी समर्थ. जसा गाडीने अक्कलकोटच्या हद्दीत प्रवेश केला, माझ्या अंगावर शहारे आले. मन शांत होत गेले. डोळे भरून आले. भावेश हसला, "बघ, स्वामींची कृपा सुरू झाली." मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचताच मी थिजून गेलो. भजन सुरू होते. बासुरीचा आवाज, दीपांच्या उजेडात धुपाचा सुवास, गर्दीतून जाणवणारी एक विचित्र शांतता, जणू स्वामी स्वतः लोकांमध्ये फिरतायत. मी आत जाताना मला अचानक जाणवलं माझ्यानंतर कुणीतरी चाललंय. मी मागे वळलो पण कुणीच नव्हते. पण मला हवा बदलल्यासारखी जाणवली. जणू कुणीतरी हात ठेवून म्हणालं, "घाबरू नकोस बाळ." माझा मित्र भावेश प्रसाद आणायला गेला. मी मंदिराबाहेर बसून स्वामींचा फोटो बघत होतो. त्या समोरून एक भगवी वस्त्रधारी करून एक वृद्ध चालत गेला. त्यांचं वय असेल 70 ते 75. चेहऱ्यावर शांत तेज, हातात साधी काठी, पाय जमिनीवर हळूवार आपटत चालत होते. मी त्यांना बघत राहिलो, पण अचानक माझ्या नजरेत काहीतरी आलं. त्या वृद्धांची सावलीच नव्हती. एक क्षणभर माझा श्वास अडकला. मी मागे वळलो, ते वृद्ध गायब झाले होते. ते तिथे नव्हते. शून्य, कुठेच नाही. मी हे सगळं सांगितलं भावेशला. भावेशच्या डोळ्यात अश्रू आले आणि तो हे अश्रू घेऊन म्हणाला, की "मी स्वतः तुला सांगत होतो, तू एकदाचा अक्कलकोटला आलास की तुझी सर्व समस्या दूर होईल आणि हे जे वृद्ध आहेत, हे संकेत आहेत तुला की तुझी जी पीडा होती ती आता टळली आहे. इथून पुढे तुझ्यावरती स्वामी कृपा राहणार आहे आणि त्याच्यामुळे तुझ्यासोबत जी काही निगेटिव्ह एंटिटी होती, ती इथून पुढे तुझ्यासोबत नसणार." त्या रात्री आम्ही धर्मशाळेत झोपलो. अर्ध्या रात्री मला वाटलं कुणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवत आहे. तो स्पर्श थंडही नाही आणि गरमही नाही, पण शक्तीने भरलेला एक तेजस्वी स्पर्श. मी डोळे उघडलो, पण माझ्यासमोर एक दिव्य प्रकाश.
स्वामी समर्थ प्रत्यक्ष तेजस्वी विशाल कृपामय आणि ते म्हणाले, "बाळा, तुला बराच त्रास झाला आहे. तुझ्यावर चिकटलेली ऊर्जा आम्ही दूर केली आहे." आणि मी त्या क्षणी खूप रडलो आणि रडतच ओरडलो, "महाराज, मला वाचवा." स्वामींच्या डोळ्यात करुणा होती आणि ते म्हणाले, "बाळा, तू आमचा आहेस. आम्ही आलो नाही तर कोण येईल?" प्रकाश शांतपणे विरून गेला. मी काही क्षण स्तब्ध बसलो. डोळ्यातून अश्रू वाहत होते. सकाळी उठल्यावर मला जाणवलं, अंग हलकं झालं होतं, मन शांत, खोली प्रकाशमन. कुठेही ती सावली नाही आणि शरीरामधून भीतीसुद्धा गेली होती. मी महाराजांचे दर्शन घेतले आणि पुण्यात परतलो आणि त्या दिवसानंतर मला रात्री शांत झोप लागली. काळी सावली परत कधीच दिसली नाही. मी आध्यात्मिक पद्धतीने जागृत झालो. मी दररोज स्वामींच्या नावाचा जप करू लागलो. ओम श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, ही जी गोष्ट आहे ती आपल्याला अभिजित पाटील यांनी शेअर केली होती. तर थँक यू सो मच अभिजित दादा. तुमच्यामुळे इतकी चांगली गोष्ट मी प्रेक्षकांना सांगू शकलोय. तर तुमच्याकडेही असे काही स्पिरिच्युअल अनुभव असतील, तुम्ही मला ईमेलद्वारे ते शेअर करू शकता. माझा ईमेल ॲड्रेस जो आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन आहे. तिथे माझा WhatsApp नंबरसुद्धा आहे. तुम्ही मला डिटेलमध्ये मेसेज करून तुमची स्टोरी शेअर करू शकता. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.